अच्छा, भिसे ताई, भिसे ताई आणि भिसे दादा समोर या. अरुण दादा ना, अरुण दादा या. तो पुष्पगुच्छ घ्या. या ताई समोर. आपल्या ताई ज्या आहेत घरात ताई, या अतिशय सुंदर गायिका आहेत. सांगायचं म्हटलं म्हणजे आमचे सुधाकर दादा हे गीत लिहितात. आणि समाज कार्यामध्ये हे दोघं जण अग्रेसर आहेत. परंतु हे जे आज विशाखा महिला मंडळ व्यापत आहे, विशाखा महिला मंडळाचे जे विचार पसरत आहेत, त्याला सुरुवात करणारे आणि ही कल्पना मांडणारे आमचे खरात दादा आहेत आणि आमच्या मंगलाताई आहेत. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि विशाखा महिला मंडळ जे आहे हे नाव सुद्धा आयुष्यमान खरात दादांनी सुचवलेलं आहे. तर असं हे सपत्नी अतिशय आनंदाची गोष्ट होत आहे. आणि आता आपण प्रसाद दाजी, मोठे दाजी आयुष्यमान दिगंबर दादा यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी. सर्वांना गाणी म्हणायची. वामन दादा कर्डक हे इतके महान होते की संपूर्ण आयुष्य वामन दादांनी समाज कार्यासाठी वाहलं. मग बरोबर ठीक आहे. आणि या सामाजिक कार्यामध्ये बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून वामन दादांनी फार मोठं असं हे महत्वाचं काम केलेलं आहे. शेकडो हजारो गीतं. दादांचा हा प्रवास अतिशय खडतर, अतिशय कष्टदायक होता. बाबासाहेब म्हणायचे, माझे 7 भाषणं तर वामनाचं एकच गीत. या एका गीतातून वामन दादा संपूर्ण माझ्या कार्याचं सार सांगायचे. तर बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून वामन दादांनी असंख्य गीत लिहिले. कुठे खेडेगावी झोपडीमध्ये झोपले असतील, काही बऱ्याच ठिकाणी त्यांना अन्न मिळालं नाही, परंतु हा ज्ञानरूपी प्रवाह थांबला नाही. सिद्धार्थासारखा शेवटच्या श्वासापर्यंत वामनदादा हे बाबासाहेबांचं, गौतम बुद्धाचे सुंदर सुंदर गीतं त्यांनी लिहिलेले आहेत. सुंदर सुंदर अशी गीतं आपल्याला गायनाच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. तर आज त्यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. आणि आपले दिगंबर दादाला विनंती करतो त्यांनी वामन दादाच्या गीताला सुरुवात करावी. ठीक आहे. आम्हाला प्रसाद नाही दादा लाव. समोर गाणं म्हणायचं कवा पहिले ती लावा. थोडं खाली करावं दादा. ते फोटो येत नाही तुमचा, मग जरा खाली बस बस. हां, आणि ते घालून वर करायचं असेल.
चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला जीवन नौकेचा तोच्या दीपस्तंभ धरला दीपस्तंभ धरला चंदन वृक्षा समान होता स्वानुभवाने तुझे आमची चांदणी घेतली स्वानुभवाने तुझे आमची चांदणी घेतली विद्रोहाची फुले तयाने करात आमच्या दिली संघटनेचा संघर्षाचा संघटनेचा संघर्षाचा कानमंत्रही दिला जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ धरला दीपस्तंभ धरला चंदन वृक्षा समान होता महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले महाराष्ट्राच्या भूमीवरती धर्मयुद्ध घडविले महाराष्ट्रातले तळे तयाने बंधमुक्त करविले वैषम्याच्या पुरुष तटाला वैषम्याच्या पुरुष तटाला सुरंगही लाविला जीवन नौकेचा आमच्या दीपस्तंभ धरला दीपस्तंभ धरला चंदन वृक्षा समान होता हां मोठं आहे ना होतं ते टी व्हीवर दिसेल तर मोठं बहुजन हिताय बहुजन सुखाय घटना निर्मिली बहुजन हिताय बहुजन सुखाय घटना निर्मिली न्याय बंधुता समता नीति तत्वे प्रतिपादिली त्रिशूद्रांच्या कल्याणाचा त्रिशूद्रांच्या कल्याणाचा कायदाच घडविला जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ धरला दीपस्तंभ धरला
चंदन वृक्षा समान होता भीमराव धिजला जीवन नौकेचा तुमच्या दीपस्तंभ धरला स्तंभ धरला. दादा संगीत दादांनी सादर केलं आणि सांगायचं म्हटलं म्हणजे मोठेपणा नाही, वास्तव्य आहे. वामन दादाचं सर्वात जास्त वास्तव्य आदरणीय दादांच्या घरी होते. दादा त्या भीमनगरमध्ये असायचे आणि कस्तुरी वकील आणि दादांच्या घरी वामन दादांनी अनेक गीते लिहिलेली आहे. असं हे पुण्य त्यांनी पदरामध्ये साठवून घेतलेलं आहे. एक किस्सा सांगतो वामनदादाचा. वामनदादाची पत्नी शांताबाई पवाराची मुलगी. कोणाला माहीत नव्हतं, मला माहीत होतं. पण ज्यावेळेस माझ्या घरी जेवत असताना म्हणे खबरदार मेकू दादा बोलतो, मेकू दाजी बोलते का. मग हे मी खूप ठेवलं. मग ज्यावेळेस जयस्तंभावर वामनदादाचा कार्यक्रम होता गोदड दादाचा, तर लोकांना मी सस्पेंड दाखवले. म्हटलं दाजी खाना खाने को जाने का है. कसं काय म्हणले. पण हवं बोलले दाजी मी तुम्हाला साथ में आता हो. तेव्हा लोक म्हणजे कसं काय दाजी दाजी. मग ते मी सांगितलं असं असं म्हणून. तेव्हा लोकांना माहीत झालं की ती त्या शांताबाई पवाराची मुलगी होती. अतिशय अनेक अनुभव आहेत आणि मला असं वाटतंय की त्यांचा पुत्र जो राहुल आहे त्यांनी हे सर्व अनुभव एका डायरीमध्ये लिहावे दादांच्याकडून घेऊन, म्हणजे एक तो संग्रह वामन दादाचा तयार होईल अशी. तसेच आमचे साळवे दाजी सुद्धा त्यांचे कविता संग्रह माझ्याकडे आहे. उद्या परवा मी घेऊन येईन. तो आपल्याला छापायचा आहे दाजींचा. त्यांनी म्हणजे प्रवचनकार होते पण त्याची कविता एक गीतही खूप सुंदर आहे, खूप सुंदर. पुढे जाऊ आपण. यानंतर उत्कर्ष साळवे हा एक सुंदर संगीत आपल्या समोर सादर करतोय. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उत्कर्ष साळवे. मोर जिने वा मंच होते आज तुळे जनता
हे जग हे बळे भीमा तुझ्या जन्मामुळे उतारली कोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे विशाखा महिला मंडळातर्फे उत्कर्षाला 100 रुपयाचं बक्षीस सगळ्यांनी स्वागत करायचं. गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर रंगला भूमीचा नवा नूर नाचते नदीचे पाणी आणि ते धाव घेते कापते किनारे आणि धरणीचा ठाव घेते समतेच्या सिंधूसाठी सरकारी गाव घेते मागे हटणार नाही पाणी हटणार नाही मागे हटणार नाही पाणी हटणार नाही सागली आता हो लई दूर रंगला भूमीचा नवा मोर गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर रंगला भूमीचा नवा मोर खडकाला देई धडका सरिता ही माट काढी आडवे येईल त्याला आडवे तेच पाणी थरथरली वाटेवरची जंगलची दाट झाडी पोलादी भिंत असली आणि वाटेत बसली पोलादी भिंत असली आणि वाटेत बसली कापीत जाई तिचा ऊर रंगला भूमीचा नवा नूर घडले 56 साली क्रांतीची लाट आली ती लाट आली मुक्तीची वाट झाली अन मायेने कराची तेथे पुन्हा माय भेट झाली क्रांतीचे गीत गाया ममता फेरीत जाया क्रांतीचे गीत गाया ममता फेरीत जाया लाभले कवीला नवे सूर रंगला भूमीचा नवा नूर गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर रंगला भूमीचा नवा नूर वामनिया धरतीवरती कोटे मिळलेच नाही 5 लाख एका वेळी पायी पडलेच नाही असे कुठे गौतमाशी नाते जडलेच नाही पंचशील त्रिशरणाने आणि मंगल चरणाने पंचशील त्रिशरणाने आणि मंगल चरणाने दुमले सारे नागपूर रंगला भूमीचा नवा नूर गडगडले मेघवरती कोसळले धरणीवरती आला नदीला नवा पूर रंगला भूमीचा नवा नूर. आणि यानंतर महिलांतर्फे नाही तुमचं आम्ही काय नाही आपल्या वेळ नाही रामदान एक सुंदर बाबासाहेब की सभा या सुंदर संधी आहे पण त्यांनी 5 दिवसातच सांगितलं की तयार होऊया आम्ही नाही तुम्ही नाही आम्ही असं का आवाज 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 जसा होता तुझ्या अक्षराचा मळा जसा होता तुझ्या अक्षराचा शब्दमाळा तसाच होता तुझा मधुर गोडगळा शब्दाचे माणिक मोती गुंफुनी गळी
फुलांचे माणिक मोती पुणी गळी बुद्ध फुले शाहू बाबा भीमाला अर्पुली तमा नाही केली ऊन वारा पावसाची तमा नाही केली ऊन वारा पावसाची प्रबोधनाची धुरा सांभाळी महामानवांची मीठ मिरची भाकरी हातावर खावणी मीठ मिरची भाकरी हातावर खावणी दिन रात्र गायला विमान राखुनी केला नाही गर्व कधी गवगवा केला प्रसिद्धी मान पानाला कधी नाही बाळला केला नाही गर्व कधी गवगवा केला प्रसिद्धी मान पानाला कधी नाही बाळला कवी शाहीर घडले असे कितीक समाजातून कवी शाहीर घडले असे कितीक समाजातून तुलाच दुरुस्ताने आदर्श मानवली तुझ्या लेखनी गायकीला आजही तोड नाही तुझ्या लेखनी गायकीला आजही तोड नाही सर्व विद्वान चकित झाले तुझी साधना पाहुणी पेरून गेलास भीमाचा संतेचा मळा लावलास आम्हा त्रिशरण पंचशिलाचा लळा वारसा तुझा आजही जगतो आम्ही तुझा संदेश सोबत घेऊन गीत गावली रामदास म्हणे असा भीमाचा सारथी महाकवी वामनदादा परी होणार नाही या जगी खूप सुंदर. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कलाकारांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. तिथेच कला आपण सांगतो. विशाखा महिला मंडळ आणि आदरणीय मीनाताईंनी आपल्याला हे व्यासपीठ दिलेलं आहे. त्याचा आपण मान सन्मान ठेवून तिथे सादरीकरण आपण करायलाच पाहिजे. आणि प्रत्येक शनिवारी आपण गाणी घेणार आहोत. त्यासाठी पण तयारी असली पाहिजे व्यवस्थित. मग काहीतरी आपलं नाव आलं म्हणायचं असं नको. एक लहानपर्यंत छानसं असं सादरीकरण तुमचं असलं पाहिजे. तर तो तर म्हणणार करायचा उत्कर्षाचा भाऊ असं आहे. हॅलो बोल बोल. बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही बुद्ध फुले आंबेडकर सांगू आम्ही आणि याच एका कार्याला लागू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही गावामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही गावामध्ये जाऊ आणि गाऊ आम्ही गाऊ तिथे नवे दिवे लावू आम्ही आणि तेच दिवे वेशीला टांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही भीमाचे लोक आम्ही वामन करी सारे चोख आम्ही वामन करी भीमाचे लोक आम्ही वामन करी सारे चोख आम्ही वामन करी आणि याच परी रानमाळ पांगू आम्ही आणि याच परी रानमाळ पांगू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही याच एका कार्याला लागू आम्ही. जय भीम. सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि विशाखा महिला मंडळाचं खरोखर स्वागत करतो मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या आणि मित्र परिवाराच्या वतीने. तसेच आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक महत्वाचं आहे. तसेच आमचे मित्र विक्की साळवे यांचा आज टॅक्स विभागात माफ करा विक्की गवई यांचा आज टॅक्स ऑफिसरमध्ये उच्च पदावर अधिकारी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व विशाखा महिला मंडळ आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता इकडे पकडतो. बरोबर असं बरोबर धरणं असं लयास गेली वा युगा
हे तुझे कैसे माझा मानावरी गोड लागते सावली या जीवनाची भाकरी मला हरागो फळे चाकू मला हरागो फळे चाकू जरा बाजूला निळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा कोल्हे कुई ही तुपा तुफान चालले बाहेर चोईच्या कंदावरती डोके काढी आतुल खरे न संग धरूया दोघ खरे न संग धरूया दोघ हाती एक साविळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा यानंतर आमचे खरात आला यानंतर आयुष्यमान भंडारे सरांनी त्यांनी घेतला हा भंडार सर या चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चोचीतला चारा देत होता सारा चोचीतला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी चिया पिल्यावरी भीमाई परी चिया पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा का लोपली निराशा लोपली निराशा का लोपली निराशा 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मलाईचे झाले नवे नेते
भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया वामनदादा कर्डक यांचा आज जन्मदिवस आहे. त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळालेला प्रजासत्ताक दिवस आहे. वामनदादा कर्डक नेहमी म्हणायचे की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच चोखे असते. आणि रामदादा आंबेडकर नेहमी म्हणतात की डराने धमकाने अमेरिकन का साथ बाकी है. कि डराने धमकाने अमेरिकन का साथ बाकी है. अब रूस की लाल बचाने ब्रिटेन का ताज बाकी है. दफन कर दो मैं इस दुनिया को अभी तक चीन का अंदाज बाकी है. और जब तक रहेगा चांदा सूरज दीप का नाम. बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वामनदादा कर्डक गीत गायचे सगळ्यांना माहितच आहे. आपली परिस्थिती बदलली आता म्हणून त्या काळामध्ये जोहार बायका पडले जायचं. पाणी मिळत नव्हतं, राहायला घर नव्हतं, उसाच्या बाहेर होतं. म्हणून वामनदादा त्या काळामध्ये गीत दिलेलं आहे 1946 मध्ये. आज घोरपडे साहेबांच्या लेखमध्ये विदर्भ दर्पण मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. ते गीत मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग लय नाही मागत भर माझं दिवस गाड ग लय नाही मागत भर माझं दिवस गाड ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग साऱ्याच्या
त्र्यंबक मिस्त्री बाबांची, ज्यांच्या ताऱ्यावर एक गीत राहायचं म्हणून जोरदार टाळ्या त्र्यंबक जाधव मामासाठी. कारण हे लहान बनवण्याचं आमचं मंडळाचं विनंती, मला देशावरचं गीत म्हणायचं. कारण 15 ऑगस्ट आपण बाबासाहेब म्हणतात की सगळ्यात पहिले आपण भारतीय आहोत, त्याशिवायचा कार्यक्रम होऊच शकत नाही. म्हणून एक सुंदरसं मला माझ्या इच्छा आहे की एक आपल्याला देशावरचं गीत म्हणायचं, आपल्याला दाखवायचं आहे की आपण भारतीय आहोत. म्हणून एक गीत सादर करतोय. राग आला असेल तर कृपया गाणं कमी ऐका, बटन दाबून पुन्हा चालू करा. Stop right there. Bad investment. New or resale. Buy the right property. आजच्या परिस्थितीमध्ये जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, सरफरोशी की क्षमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, सरफरोशी की क्षमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. आजच्या परिस्थितीमध्ये 1947चा काळ आता 80 वर्ष होऊन आले. देशामध्ये संविधान घटना बदलल्या जात आहे, हे आज गाणं लागू होत आहे. म्हणून आज ते गाणं म्हणा वाटलं. सध्या देशात काय चाललंय आपल्या पायाला तुम्ही काय म्हणतो? एक तरफ प्यार है चाहत है वफादारी है, एक तरफ देश में एक तरफ देश में धोखा है, गद्दारी है, बस्तियां सहमे हुई सहम चमन साया है, तुम डूबा हुआ आज सब नजारा है, आग पानी की जगह अब जो बरसाएंगे, लहलाते हुए सब खेत सुलझ जाएंगे जाएंगे जाएंगे, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, सरफरोशी की क्षमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, सरफरोशी की क्षमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. आज आपण समाजामध्ये किती वाईट परिस्थिती आली आहे साळवे सर, सचिन साळवे सर, की अनेक लोक आपापल्या नोकरीमध्ये असतील, तिथल्या काय नसतं भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि या भ्रष्टाचाराला आळा घालत पडला पाहिजे. म्हणून तुम्ही काय म्हणतो, मग ते बुद्धी असो सामाजिक कार्य असो, पैसा जमा केल्यावर काय करतात लोक? चंद सिक्कों के तुम न करो काम बुरा, न करो काम
राहों में सदा मौत खड़ी है यारो जुल्म करने से सदा जुल्म ही हासिल होगा जो न सच बात करे वो तो कोई बुज़दिल होगा सरफरोशों ने लहू देके जिसे सींचा है ऐसे गुलशन को उजड़ने से बचा लो यारो जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो हो रहा चैनो अमन हो रहा चैनो अमन मुश्किलों में है वतन सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो 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 जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो जय भीम जय हिंद जय भारत. आदरणीय बळी साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं मनसुख साहेबांचं स्वागत करावं. दुर्गेश दादा राजपूत दुर्गेश दादा दुर्गेश दादा राजपूत यांनी आज या विहारामध्ये आले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दादाचं स्वागत करायचं एकदा. तुम्ही दोघं मध्ये या या टीममध्ये या. इकडे या. जोरदार टाळ्या होत्या एकदा वीर सैनिकांसाठी. असेच आपले सैनिक भीमसैनिक समाज बांधव देश बांधवांनी आपल्या देशासाठी कार्य करावं आजच्या दिवशी संकल्प घेऊया आणि खरंच सदर मस्की उद्योगाचे आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे, विचार उपलब्ध करून दिला. सर्व विशाखा मंडळाच्या वतीने आम्ही तुमचे स्वागत करावं असं मला वाटतं. परंतु आता तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा वामनदादा कर्नाटक जयंतीचा आणि स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम जय हिंद जय भारत.